आज मी तुम्हाला झटपट असं वांग्याच्या फोडीचं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी कढई गरम करत ठेवलेली आहे। तेल काढून घेऊया। तेल काढायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करू शकता आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं छोटा 1 चमचा मोहरी, छोटा 1 चमचा जिरा, थोडीशी टाकायची हिंग पावडर, कढीपत्ता, 1 मीडियम आकाराचा कांदा चांगला भाजून घ्यावा। कांदा चांगला भाजलेला आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं एकदम सुक्कं खोबरं, अर्धा इंच आलं, 1 गड्डी लसूण आणि कोथिंबीर असं हे मी सगळं कुटून घेतलेलं आहे। आता हे चांगलं मी काय करते, भाजून घेते 1-2 मिनिटं। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 मीडियम आकाराचं टोमॅटो, हे जे मी सुक्कं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण हे जे मी कुटून घेते ना, हे तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता। त्याच्याबरोबर हे टोमॅटो पण बारीक करून घेऊ शकता। मला कुटून चांगलं वाटतं म्हणून मी कुटून घेते। सगळ्यांच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। आता हे काय करते, मी चांगलं परतून घेते। त्याच्यामध्ये मी टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि 1-2 मिनिटं चांगलं बारीक गॅसवर परतून घेणार आहे। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। गॅस केलेला आहे एकदम आता बारीक। त्याच्यामध्ये आता साहित्य काढून घेऊया। कांदा लसूण मसाला मोठा 1 चमचा, गरम मसाला छोटा 1 चमचा मिक्स करून घेऊया। त्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद, परतून घेते सगळं। मस्त परतून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट। जर तुम्ही खात नसेल का नाही टाकलं तरी पण चालू शकते। कांदा लसूण मसाला जर तुमच्याकडे नाही तर मिरची पावडर जरी वापरली तरी पण चालू शकते। गरम मसाला पावडर, जिरे धने पावडर असं टाकलं तरी पण चालू शकतं। तर शेंगदाण्याचं कूट बघा मी मोठं वापरलेलं आहे। एकदम बारीक असं कुटून टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी पण चालेल। मी सगळं सांगत असते, तुम्ही टाका, नाही टाकलं तरी पण चालेल असं। गॅस आता मी केला होता मीडियम, कारण कधी पण मसाले वगैरे टाकताना गॅस बारीक करायचा। 300 ग्रॅम वांगी येते, त्याची मी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। अर्ध्या केले, एका वांग्याच्या 2 फोडी केल्या तरी पण चालतात। मोदं चिरून घ्यायच्या। अख्खे वांगी सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। सगळ्यांची लिंक तुम्हाला या रेसिपी खाली भेटेल। दुसरं कोणतं पाहिजे तरी पण तुम्ही कमेंट करून सांगा। तर थोडं परतून घेते मी पहिले ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये। वांगी कापल्यानंतर सुद्धा मी पाण्यातच ठेवली होती, कारण की मग काळी पडतात। आता ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, साधं पाणी टाकलं तरी चालू शकते किंवा गरम पाणी टाकलं तरी पण चालू शकते। तर मी एका साईडला गरम पाणी केलं होतं। 1.5 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे। त्या भांड्यामध्ये माझं बरोबर 1.5 ग्लास पाणी होतं। कोमट टाकलं तरी चालते, मी थोडंसं आता गरमच टाकलं होतं पाणी। लगेच उकळेल बघा। तर पहिले उकळून घेते, नंतर मी तुम्हाला दाखवते। लगेच उकळलं गेलं आहे बघा। एकदम बारीक गॅस करणार आहे आणि मी आता शिजून देणार आहे। झाकण ठेवलं तरी पण चालू शकते, नाही ठेवलं तरी पण चालू शकते। थोडंसं हलवायचं असं, आणि याला शिजायला जास्त वेळ लागत नाही, 1-10 मिनिटांमध्ये जरी होऊन जातं बारीक गॅसवर। आता शिजल्यानंतरच मी तुम्हाला दाखवते। बारीक गॅसवर बघा ठेवलं होतं, झाकण वगैरे लावलं नव्हतं। झाकण लावलं तरी चालेल। मस्त असं कालवण झालेलं आहे बघा। वांगी पण चांगली शिजलेली आहेत अशा पद्धतीमध्ये। जर तुम्हाला अजून पातळ जर पाहिजे असलं तर अजून पण पातळ करू शकता, नाही तर एवढं तर आपल्याला अशा पद्धतीत तरी कालवण पाहिजेच। कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।